नमस्कार, मी श्रीरंग खरे. मराठी माणूस हा जिद्दी आणि स्वाभिमानी आहे. वाईट काळाशी झुंजण्याचं बाळकडू या मराठी मातीनंच त्याला दिलेलं आहे. कितीही अडथळे आले तरी मागे हटायचं नाही. महत्त्वाचं म्हणजे हसत मुखानं जगणं सोडायचं नाही. अशाच एका अवलियाला आपण खरे सांगेंच्या या भागामध्ये भेटणार आहोत. आदित्य शिर्केला सौदी अरेबियामध्ये चांगली नोकरी मिळाली होती, पण त्याने कॉर्पोरेट दुनियेला रामराम ठोकला. HR चा जॉब सोडून उबरचं स्टिअरिंग त्याने हाती धरलं. अस्खलित मराठी, हिंदी, इंग्रजी आणि अरबी भाषा बोलणारा हा तरुण विलक्षण आहे. हा प्रवास कसा सुरू झाला आणि कसा सुरू आहे हे सगळं आपण त्याच्याकडनंच जाणून घेणार आहोत. आदित्य, तुझं स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की तू सौदी अरेबियाला कसा काय पोहोचलास? नमस्कार सर. सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे खूप आभार आणि आपल्या NDTVचे पण खूप खूप आभार की ज्यांनी मला एवढा मोठा मंच दिला माझं मत मांडण्यासाठी. त्याबद्दल तुमचे आणि सगळ्यांचे खूप खूप आभार सर. पहिली गोष्ट म्हणजे की सौदी अरेबियाला जाण्याचं कसं काय झालं, तर थोडंसं मागे येतो. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना म्हणजे 2009 आणि 10 या ड्युरेशनमध्ये फार थिएटरचं खूप आवड होतं मला. थिएटर 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 आणि नुसतं थिएटर, म्हणजे एकांकिका झाल्या की नाटकं झाली, हे सगळं करायची आवडच होती. आणि घरी परिस्थिती म्हणजे कशी की जस्ट बहिणीचं लग्न झालं होतं आणि बाबा एकटेच कमावणारे. आम्ही 4 भावंडं, म्हणजे 3 बहिणी आणि मी एकटा मुलगा. आता एकटा मुलगा म्हटल्यानंतर ऑफकोर्स फॅमिलीचं फोकस काय असतं, यार मुलाने काम करावं. पण माझी कला जरा वेगळीच होती. म्हणजे थिएटरला जायचं, थोडं त्यातून काहीतरी नवीन आणि स्वतः काहीतरी मोठं व्हावं, असं एक इच्छा होती. पण आईचं असं झालं की नाही, म्हणून की आपण जरा त्यांच्याशी बोलू, भावाशी, आणि याला कुठेतरी कामाला लागू. मग त्याने भावाशी सांगितलं आणि म्हणाले की आता याला कुठेतरी बाबा जॉब बघ, हा काय इथे राहत नाही आहे, नाटकं चालली आहेत याची. मग सडनली असंच झालं की तिथे एक जॉब अवेलेबल झालं ॲज अ स्टोअर सुपरवायझर म्हणून. आणि तेव्हा माझ्याकडे पासपोर्टसुद्धा नव्हता. हे कुठलं वर्ष होतं? हे 2015. बरं. 2015 ते म्हणजे त्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं होतं आणि 2015मध्ये माझं कन्फर्म झालं की मी सौदीला जाणार. म्हणजे दादाच्या रेफरन्सने माझ्याकडे पासपोर्टही नसताना म्हणजे पासपोर्ट अप्लाय केला, मी इंटरव्ह्यूला गेलो, इंटरव्ह्यू झाला आणि साधारण 2 दिवसानंतर पासपोर्ट आला. आणि पासपोर्ट आल्यानंतर पासपोर्ट दिला आणि 5 दिवसानंतर सौदीला गेलो. ओके. असा एक सौदीचा तिथून सुरुवात झाली सौदीची, की बाबा मी आता सौदीत पोहोचलो. पण आता सौदीतलं आयुष्य कसं होतं आणि आव्हानं कोणती आली समोर? सर, सौदीतलं आयुष्य फार डिफिकल्ट होतं. म्हणजे सुरुवातीचे जर 6 महिने पाहिलेत ना सर, म्हणजे मी स्वतः जेव्हा आठवतो तेव्हा मला स्वतः त्या गोष्टीचं फार असं अप्रूप वाटतं. हां, म्हणजे मी कसं टॅकल केलं या सगळ्या गोष्टी, मी कसा या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट केला. कारण की मराठी मुलगा म्हटल्यानंतर की तो सौदी अरेबियामध्ये काम करतो आणि एका खोलीत 10 जणं आम्ही. बरं. 8 ते 10 जणं एका खोलीमध्ये आम्ही राहणार आहे. आणि सिच्युएशन तर एवढी वर्स्ट होती की बाजूला बंगाली, त्याच्यानंतर पाकिस्तानी, नेपाली, इंडोनेशियन आणि मध्ये इंडियन्स. अच्छा. म्हणजे अक्षरशः सर, आणि आशिया खंड होता म्हणजे सगळा. अक्षरशः अक्षयखंड होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं की आम्हाला एकच किचन होते, एकच किचन. आणि त्या एक किचनमध्ये प्रत्येकाने आपापलं काम करायचं, म्हणजे जेवण बनवायचं. म्हणजे तिथे गेल्यानंतर जेवण कसं बनवायचं ती सुरुवात, म्हणजे घरी तर बाबांनी शिकवलंच होतं थोडंफार. म्हणजे भात उकडायचा कसा किंवा पीठ मळायचं कसं एवढं माहीत होतं. पण तिथे गेल्यानंतर जेवणाची तारंबळ. बरं. आणि सकाळी 4 वाजता उठायचं. उभ्या जन्मात मी 4 वाजता कधी उठलो नव्हतो. पण गंमत म्हणजे 4 वाजता उठणं पहिल्या दिवशी तर मला ते एकदम अनबेरेबल होतं. कारण की ट्रेनिंग पण होती आमची. ते झालं. भाषेचं सगळ्यात मोठं प्रॉब्लेम. तिथे स्टोअरमध्ये काम करायचं म्हटल्यानंतर अरेबिक जर येत नसेल तर मग मुश्किल. मग लोक सरळ म्हणते, शादा इंता माफी कलाम अरेबिक रो. म्हणजे जर तुम्हाला अरेबिक येत नसेल तर जा. ओके. सगळ्यात मोठं प्रॉब्लेम ते म्हणजे अरेबिक बोलणं. पण ते आमचे इरफान भाई होते, त्या इरफान भाईंना अरेबिक येत होतं. अच्छा. तुमच्याच खोलीत? हो, आमच्याच खोलीत राहत होते. आम्ही एका खोलीमध्ये इंडियन्स होतो. म्हणजे त्याच्यामध्ये आता जातीय भेद नाही आहे तसा, असं म्हणायला गेलं तर. कारण की त्या खोलीमध्ये आम्ही जरी 10 जणं असलो त्यापैकी 8 जणं हे मुस्लिम्स होते आणि आम्ही 2 जणं नॉन मुस्लिम होतो, म्हणजे साई आणि मी.
पण ती जी 8 मुलं होती ना सर, त्यांनी एवढं छान पद्धतीने आम्हा दोघांना सांभाळलं होतं ना, की असं कुठे वाटतच नव्हतं, की हे मुस्लिम्स आहेत आणि आम्ही नॉन मुस्लिम्स आहोत. जरी साईचा किंवा माझा मंगळवार असला, तरी ते मंगळवारी नॉनव्हेज नाही बनवायचं. बरं. अक्षरशः. म्हणजे इतकं चांगलं त्यांनी बॉन्डिंग सांभाळलं होतं. हं. असा एक छोटासा पण त्याच्यामध्ये पण पाण्याचा इश्यू, लाईटचा इश्यू म्हणजे बऱ्याच सुरुवातीचे 6 महिने खूप म्हणजे अक्षरशः जड गेले मला 6 महिने. मग तिथून जो सौदीमधला प्रवास झाला तो कुठपर्यंत चालू होता? कुठल्या पदापर्यंत तू पोहोचलेला होता? सौदी म्हणजे सुरुवात तर मी ॲज अ स्टोअर सुपरवायझर केलं आणि तिथून जो माझा प्रवास होता तो म्हणजे ट्रेनिंग डिपार्टमेंट हेडपर्यंत गेला. बरं. त्याच्यामध्ये माझ्या मित्राने मला खूप साथ दिली. म्हणजे असे बरेच मित्र होते. एक तर म्हणजे अनुज ससोडिया म्हणून एक होते. माझे सीनियर सुपरवायझर होते. श्रीकांत म्हणून एक मुलगा होता, आपल्या मुंबईचाच होता. श्रीकांतने खूप हेल्प केली मला. म्हणजे सर व्हेरी ऑनेस्ट सांगतो, सौदीमध्ये अ, जेव्हा मी पहिल्यांदा स्टोअरला गेलो, तेव्हा अक्षरशः मला 1 महिना सगळ्या स्टोअरमध्ये फक्त WC क्लीन करायला ठेवलं. अच्छा. म्हणजे स्टोअर सुपरवायझर असून पूर्ण 1 महिना मी WC क्लीन करवतो. मी अक्षरशः रडत होतो सर, की माझ्या घरी माझी बहीण ताट हातात देत होती मला. म्हणजे कधी हे साफ कर, ते साफ कर, झाडू मार, हे कधीच पाहिलं नव्हतं. पण तिथे टॉयलेट साफ करायला तिथे टॉयलेट साफ करायला गेलो, तेही 1 महिना. आणि ज्या दिवशी मला ते असं सांगत होते टॉयलेट साफ कर, मला अक्षरशः माझ्या बहिणीची आणि आईची आठवण येत होती. म्हणजे कंपनी छान होती, पण तिकडची जी लोकं होती ना, म्हणजे जे आपल्याला आपलं कल्चर माहितीच नाही त्यांना, की ॲक्च्युली कल्चर काय आहे. तशा लोकांसोबत राहणं इट इज वे बियॉन्ड डिफिकल्ट सर. अक्षरशः ते काय म्हणतात ते नायजेरियन्स असतात तिथे, त्याच्यानंतर सुडानीज असतात. ते तर अक्षरशः म्हणजे लोकांना हिणवून म्हणजे असं त्रास देऊन सोडतात. अच्छा. असं. आणि त्याच प्रवासामध्ये श्रीकांतने मला खूप चांगला साथ दिला. म्हणजे एकदा मला तो म्हणाला, की "तू एरिया सुपरवायझरची एक्झाम दे." तर म्हटलं, "अरे बाबा, हेच WC साफ करता करता माझा महिना चालला आहे, कुठे एरिया सुपरवायझरची एक्झाम देऊ?" तर म्हणे, "नाही, मी तुला सगळं शिकवेन." तर म्हटलं, "नक्की शिकवशील का?" तर त्याने मला साधारण 15-20 दिवस छान ट्रेनिंग दिली आणि म्हणाला, की "आता एक्झाम दे आणि इंटरव्ह्यूला बस." आणि गेलो आणि लकीली मी इंटरव्ह्यू पास झालो. हं. एरिया सुपरवायझर झालो, सीनियर एरिया सुपरवायझर झालो, टेरिटरी मॅनेजर झालो, ट्रेनर झालो आणि मग ट्रेनिंग डिपार्टमेंट हेड झालो. म्हणजे हे साधारण हायरार्कीमध्ये हां, तू मिड सिनियर लेवलला होता का सीनियर लेवलपर्यंत? सीनियर लेवलपर्यंत गेलो होतो. बरं. आणि त्याचे बेनिफिट तुला काय मिळाले? बेनिफिट्स म्हणजे खतरनाक बेनिफिट्स मिळाले. सगळ्यात पहिला म्हणजे त्या विलातून मी निघालो. अच्छा. जिथे 10 लोकं राहत होती ना, तिथून मी निघालो. कारण की का? मला कंपनीने एक रूम अलॉट केलं होतं. रूम म्हणजे इन द सेन्स एक विला होता आणि तो विला फक्त माझ्यासाठी होता. म्हणजे असं विला म्हणण्यापेक्षा कसं आहे, की कंपनी एक मोठा एक बंगलो असा अलॉट करतं. इफ यू आर सीनियर मग तुम्हाला एक मोठा बंगलो आणि एक कार अलॉट करतं. तर मी म्हटलं आता जायचं तर एकटं नाही जायचं. माझे 8 मित्र आहेत. त्यांना पण उचललं. अच्छा. म्हटलं तुम्ही पण माझ्यासोबत चालायचं. तुम्ही इथे राहायचं नाही. वाईट वेळेला तुम्ही मला साथ दिलीत बरोबर. आता जर माझी चांगली वेळ आली आहे आणि तुम्हाला वाईट वेळेत टाकून मी कसं काय जाऊ? हं. मग मी तसंच सगळ्यांना उचललं. म्हटलं चला विलाला आणि सगळ्यांचा बोरिया बिस्तर घेतला आणि विलाला घेऊन गेलो. तिथे मला सगळ्यात पहिली कार मिळाली Corolla. अच्छा. खरंच सर म्हणजे अक्षरशः टास्क होतं माझ्यासाठी ते. म्हणजे कार घेण्यासाठी पण ना एक मनी नावाचा एक मुलगा आहे. मुलगा म्हणजे माणूसच आहे. इंडियनच आहे तो पण. मी म्हटलं, "मनी भाई मेरे को गाड़ी चलाना नहीं आता." तो बोलता है, "येश मुश्किला." म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? "मी आणतो तुझी गाडी." म्हटलं, "लायसन?" म्हटलं, "माफी मुश्किला. अनाजी बिनता." म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, मी देईन. तू काळजी करू नकोस. तर म्हटलं, "कसं काय?" तो म्हटलं, "तू काळजी करू नकोस." तो गेला, गाडी घेऊन आला. माझी गाडी दारात उभी आणि सौदीमध्ये ड्रायव्हिंग लायसन मिळवणं ती म्हणजे अक्षरशः पराकाष्ठा. म्हणजे घाम निघणार आणि तुम्हाला लायसन्स मिळायला हवं. नाही मिळालं तर परत 6 महिने थांबा. ओके. प्रॉब्लेम. मग त्या मनीने जो मनी म्हणून मुलगा होता ना, त्याने मला 3-4 दिवस फक्त गाडी शिकवली. ती पण गाडी शिकवली कशी? राउंड, 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 राउंड. परत राउंड, राउंड, राउंड असं शिकवलं. सरळ नाही शिकवलं. कारण तिथे म्हणजे जेव्हा तुम्ही जाता लायसन्ससाठी अप्लाय करता आणि तेव्हा जे टेस्ट घेतात ना, ती टेस्ट पूर्ण अशी सर्कल, 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 सर्कलच असते.
सरळ रस्ता नसतोच. आणि त्यात पण इमॅजिन करायचं उतरताना, अरे बाहेर कोणी येतंय का, दरवाजा खोलायचा, त्यात इमॅजिनेशन करून दाखवायचं त्यांना की मी किती सेफ्टी वापरतो. त्याच्यानंतर अलॉट होतं. ओके. असं ते लायसन मिळालं मला. मग आता एवढं सगळं होतं, हं. तरी पण सौदीवरनं परत मुंबईला का आला? सौदीवरून परत मुंबईला का आलो याच्यात 2 कारणं होती. पहिलं कारण म्हणजे माझे आई-बाबा. बरं. कारण की बाबा रिटायर्ड होत आले होते. पायाचा त्रास त्यांना खूप होता. हं. आईला पण ते जमत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोविड. आणि त्या ड्युरेशनमध्ये माझ्या आईवडिलांकडे कोणीतरी महत्त्वाचं असायला हवं होतं. आता माझी एक लहान बहीण आहे. तिने MBA कंप्लीट केलं. आता तिचं लग्नही झालं, तिला मुलगा आहे. त्यावेळेला तिला कमरेमध्ये म्हणजे तिच्या कण्यामध्ये आहे ना कॅन्सर झाला होता. म्हणजे ओके. TB झाला होता, सॉरी पाठीमागे. त्या याच्यात कण्यात ना TB झाला होता. आता TB झाला होता त्या कारणास्तव आई-वडील एकदम खचले. मग तिच्या कमरेची सर्जरी झाली. त्याच्यानंतर घरात फार टेन्शनचं वातावरण होतं. मग काय करायचं? मग बहीण पण रडायची की दादा ये, दादा ये. मग असं करता करता सगळ्यांचंच ओव्हरऑल मी असं पाहिलं की आता जास्त ताण बरा नाही. मग तिथे रिझाईन केलं आणि मी आलो इंडियात. बरं. एक असं याच्यामध्ये आलो कोविडमध्ये की चला थोडंसं बॅकअप आहे, आपण काहीतरी आपलं करू, या हिशोबाने आलो इंडियात. पण तुला इथे आल्यानंतर चांगली नोकरी मिळाली असेल, अर्थात आलीच असेल. आली होती सर. म्हणजे खूप प्रयत्न केले. पहिली गोष्ट म्हणजे ना, मी ज्या इंडस्ट्रीत होतो ना, म्हणजे हॉस्पिटॅलिटीमध्ये, मी त्याच्यातच खूप प्रयत्न केले. पण कुठे मला हवी तशी नोकरी येत नव्हती. मग एका ठिकाणी म्हणजे एक कंपनी आहे कामाक्षी ओव्हरसीज कन्सल्टन्सी. त्या कंपनीमध्ये मी ॲज अ सिनियर रिक्रुटर म्हणून कामाला लागलो बरं. तिथे. कम्प्लीट आउट ऑफ आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ बॉक्स नोकरी. मी म्हटलं रिक्रुटर म्हणजे त्याच्यामध्ये पण एक गंमत आहे सर. ती गंमत म्हणजे कशी, माझी मैत्रीण आहे सोनाली म्हणून, कॉलेज फ्रेंडच होती. ती मला सडनली असं ती म्हणाली, अरे काय तू सौदीवरून आलास? म्हटलं अगं सौदीवरून आलो पण काहीच काम नाही आहे. तर म्हणते आमच्याकडे कंपनी आहे, काम करशील का? म्हटलं काय पण खोटं बोलू नकोस. म्हणे हो खरंच तुला जॉब मिळेल, तू ये. आणि मी गेलो इंटरव्ह्यूला गेलो आणि मोहिता म्हणून आमची बॉस होती. तिने इंटरव्ह्यू घेतला. ती म्हणाली, "तू आउट ऑफ कंट्रीत कामाला होतास ना? मग जरा अरेबिक बोलून दाखव. 1 to 10 पर्यंत बोल." मी म्हटलं, "वाहिद इत्नैन तलाता अर्बा खमसा सित्ता तमान्या तिसा आशरा." बोललो. लगेच ती म्हणाली, की "तू नोकरीला चढ." ते 10 नंबर्स, अरेबिकचे 10 नंबर्स मला एवढे कामी आले की अक्षरशः मला कामाक्षीमध्ये काम मिळालं. आणि मग तिथून कामाक्षीची एक वेगळी जर्नी, लोकांना कामावर चढवणं, त्यांच्या म्हणजे ओव्हरसीजचं काम असल्या कारणास्तव वेगवेगळ्या पोझिशन्स असतात, त्या ओपन होतात. आणि मग रिक्रुटर म्हणून माणसाला कसं बघणं, त्यातून एक वेगळं शिकायला मिळालं. बरं. असं. मग हा सगळा प्रवास झाल्यानंतर आता उबर म्हणजे हे पुन्हा एकदा ट्रॅक पूर्णपणे वेगळा आहे हा. सर ॲक्च्युली काय होतं माहीत आहे का, की उबर म्हटल्यानंतर लोकांच्या डोक्यात येतं की अरे येतो ड्रायव्हर आहे. पण लोकांना हे कळत नाही आहे की भले तो ड्रायव्हर असला, पण तो आज मेहनत करतो. तुमच्या डेस्टिनीची जी सुरुवात होते तो करतो. तुमच्या डेस्टिनीवर पोहोचवण्याचं काम तो करतो. त्याची जी ती मेहनत असते ना, त्याचा तो पैसा घेतो आणि त्याच्यातून त्याला बेनिफिट होतं. आता US मध्ये सर एवढे शिकलेले लोक आहेत, म्हणजे काही तर ट्रेनी डॉक्टर्स आहेत, ते सुद्धा उबर चालवतात. मग मी विचार केला, उबर मी का नको चालवू? भले माझ्याकडे शिक्षण असलं, भले माझ्याकडे थोडंसं नॉलेज असलं, पण ते मी एका पिटाऱ्यात नाही ठेवू शकत ना. त्याचं काम वेगळीकडे. पण मी गाडी चालवू शकतो, माझ्याकडे लायसन आहे, मी चालवू शकतो, का नाही चालवू शकत? मग हा विचार केला की जेव्हा कामाक्षीचं ऑफिस शिफ्ट झालं, गोव्याला शिफ्ट झालं, आणि मग म्हटलं गोवा आता आपला काय प्रांत नाही. ऑन अँड बॉटअप मुंबई म्हटल्यानंतर गोव्यात जाणार कोण सर? बोलणार तरी काय कोणाशी? तर म्हटलं नाही जायचं गोव्यात. तर मग आईला म्हणालं, आई काय करू? आई म्हणते बघ तुझ्यावर आहे. मग बाबांना पण म्हणालो. तर बाबांनी गाडीसाठी फार सपोर्ट केला मला. बाबांनी पण फार म्हणजे बऱ्यापैकी त्यांनीच इन्व्हेस्टमेंट केली. तर म्हणाले तुझी इच्छा आहे ना, गाडी घे. आणि मग काय त्या उबरचा प्रवास दणक्यात सुरू झाला. म्हणजे दिवसा 12-12 तास गाडी चालवायचो. त्याच्यानंतर मी शॉक झालो की यार, म्हणजे उबर चालवून आपल्याला फायदा होतो. खरंच होतो फायदा? खरंच होतो सर.
पण लोक तर म्हणतात उबर में क्या है सर, पैसा ही नहीं है, असं लोक म्हणतात. नाही 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 सर, हा लोकांचा फार गोड गैरसमज आहे. काय माहिती आहे का, माझं वैयक्तिक मत असं आहे की जर तुम्ही जेवढी मेहनत कराल स्वतः 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 दुसऱ्याच्या खांद्यावर नव्हे तर जर स्वतः मेहनत कराल ना, तर उबरमध्ये फार कमाई आहे. म्हणजे मी त्यांचं हे करत नाही आहे, म्हणजे त्यांना उबरचं मी प्रमोशन करत नाही आहे, पण ॲज अ माणूस मी जे काय करतो आहे आणि ज्यातून मला काय मिळतं आहे ते मला सांगणं गरजेचंच आहे ना. माझं असंही मत नाही की प्रत्येक म्हणजे युवकांशी किंवा यंग मुलांशी की त्यांनी उबरच चालवावं. नाही, तुम्ही असं समजू नका कोणतंही काम छोटं आहे. मराठी माणूस का नाही ठेला लावत? सिम्पलचं उदाहरण आहे. मराठी माणूस का नाही ते चणे फुटाणे विकत? का तर आपल्याला असं वाटतं की आपली डिग्निटी कुठेतरी कमी होईल. नाही, माझं असं मत आहे की जर आपणच इनिशिएटिव्ह घेतलं आणि आपणच तेवढ्या ताकदीने जर कामं केली तर आज ही जेवढी कामं आहेत ना, ती म्हणजे आपण म्हणतो ना की बेरोजगारी आले, तर ती बेरोजगारी येणार नाही. बरं. हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. असं. पण एक ही मुलाखत पाहणाऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो हं. की सौदी अरेबियाचा चांगल्या पगाराचा जॉब सोडल्यानंतर मुंबईला आलेला तरुण हा साधारणपणे तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त कमवत असेल. खरी परिस्थिती काय आहे? खरी परिस्थिती म्हणजे मुंबईमध्ये आपण तेवढं नाही कमवू शकत. जेवढं सौदीला मी कमवलं, म्हणजे ॲन्युअलीच माझं काहीतरी 13 ते 14 लाख असं ॲन्युअल पॅकेज असायचं. आणि तेवढं पॅकेज इंडियामध्ये कोण देणार? तेवढं पॅकेज इंडियामध्ये कोण देणार? फारात फार तुमचं ॲन्युअल 4 ते 5 लाख. जर बेसिकला आलो तर 3-3.5 लाख ॲन्युअल. मग 13-14 कुठे आणि 3-4 आणि 5-6 कुठे? हम्म. तफावत तर आहे, पण जर एक्स्ट्रा मेहनत केली थोडीफार, तर जिथे 4-5 आहे तिथे 6-7 होऊ शकतात. बरोबर. मग माझं एवढंच मत आहे की सौदीमध्ये गेल्यानंतर फॅमिलीशी दूर राहावा. सण नाही, कुठे कार्यक्रम असेल कार्यक्रम नाही, कोणाचा बर्थडे कोण गेलं त्याच्या तिकडे जाणं नाही, काहीच नाही. एकटं एकटं कोंडं राहण्यापेक्षा माझं मत आहे परिवारासकट 2 मिनिटं कमी खा, पण फॅमिलीला घेऊन जागा. बरं. हे माझं वैयक्तिक मत आहे सर, खरंच. बरं, आता जेव्हा उबरमध्ये बसणारा माणूस हं. तुला बघतो, हं, अरे हा माणूस मराठी बोलतोय, हं, हा माणूस इंग्रजी बोलतोय, हं. हा माणूस इथे कसा काय, असा त्याला प्रश्न पडत असेल. हं. आणि चित्र विचित्र अनुभव आलेले असतील तुला उबर चालवताना, जी गाडीमध्ये लोक बसतात त्यांच्याकडनं. असे तर बरेच अनुभव आलेत. म्हणजे अक्षरशः एकदा तर एक लेडी होती, पारसी होती. तर ती बसली गाडीमध्ये आणि ती मला म्हणाली की म्हणजे मला आठवतं आहे की मी त्यांना बँड्रावरून पिक केलं होतं आणि त्यांना जायचं होतं इथे विटीला जायचं होतं. तर बँड्रावरून विटी साधारण एक अर्धा तास जर इथून गेलो सी लिंकने, तसा अर्धा तास प्रवास आहे. तर त्या ड्युरेशनमध्ये ना ती फक्त मला एवढंच म्हणाली की डू यू हॅव चार्जर? म्हटलं येस आय हॅव चार्जर मॅम. ए डिकरा, यू नो इंग्लिश? तर म्हटलं येस मॅम आय नो इंग्लिश. तर ती सडनली म्हणाली की सो वाय उबर ओनली? म्हटलं दॅट इज माय चॉईस मॅडम. सो ती म्हणाली, मग तिथून ते कन्व्हर्सेशन आमचं सुरू झालं आणि ती एवढी इम्प्रेस झाली. मला आठवतं आहे की ते बिल जे झालं होतं ना ते ₹300 झालं होतं आणि तिने मला ₹1300 हातात दिले होते. बरं. त्या बाईने मला. ते एक अजूनही लक्षात राहणारी गोष्ट आहे की त्यांनी मला 300च्या बिलाच्या ऐवजी ₹1300 दिले. आणि असं नाही की मी त्यांना नाही म्हटलं की द्या म्हणून, पण मी म्हटलं पण नको म्हणून, पण नाही म्हणाले की हे ठेव, तुझ्या कामी येतील कधीतरी. आणि खरंच ते पैसे माझ्या कामी आले. बरं. असं. पण जी चांगली माणसं भेटतात तशी कोणतरी विचित्र माणसं पण भेटत असतील. आयुष्यात लक्षात राहिलेला कोणता प्रसंग आहे जो गाडीमध्ये बसलेला माणूस आहे ज्याने असं काही एक आठवण सोडून दिलेली आहे की जी जन्मभर त्रास देत राहील? ती आठवण आता सांगू की नको असं झालंय मला. पण तो एक किस्सा आहे माझा. म्हणजे अंधेरीला मला एक हे मिळालं होतं, भाडं मिळालं होतं. आता मला ते वाटत नाही की मी असं बोलावं, पण एक छोटा किस्सा मी एक विसरलो, आठवण म्हणून आहे असं मी विसरून जाईन आणि ह्याच्यातून पण काहीतरी मी शिकलो हे मी समजतो. म्हणजे एकदम खुफिया असं तो
हे होता. पिक्चरमध्ये पिक्चरमध्ये जसं सीन झाला तसाच सीन होता. अंधेरीला मला भाडं मिळालं आणि एक संजय दत्त सारखा माणूस अक्षरशः आला आणि गोठा होता अंधेरीला तिकडे त्या साईडला, म्हशी वगैरे तिकडे गोठा होता आणि मला फक्त म्हणतोय गाडी रिव्हर्स ले. अरे सर कितना रिव्हर्स ले, का जागा खतम हो गया. नाही रिव्हर्स ले. आणि गाडी घेतली रिव्हर्स. तो आला आणि त्याने माझ्या हातात फक्त एक छोटा बॉक्स दिला. बरं. एक बॉक्स आणि एक पेन दिला. आता मी म्हटलं सर ये बॉक्स और पेन है ये लेके क्या करूँ. तो म्हणता नहीं ये आपको उधर वीटी लेके जाने का है. मैं बोला वीटी मैं नहीं जाएगा ऐसे बॉक्स लेके. तो बोलता है, मी त्याला म्हणालो की खोलून दाखव. विदाऊट सिक्युरिटी मी कसं घेऊन जाणार नाही का. मग तो बॉक्स घेतला, मी ओपन केला, त्याने दाखवला तर रबर होते, साधे रबर होते. ते बंद केलं आणि एक पेन होता, साधा पेन होता. तो त्याने बॉक्सवर ठेवला. निघालो आणि त्याने OTP दिला. मी निघालो आणि ते लोकेशन संपलं. ते विटीला ते हॉस्पिटल कोणतं, सेंट जॉर्ज हॉस्पिटल. सेंट जॉर्ज हॉस्पिटलजवळ ते लोकेशन संपलं आणि अचानक मला कॉल आला, कुठे आहात तुम्ही. तर म्हटलं अरे पोचलो पण नाही, फोन कसा काय आला. तर म्हणे कुठे आहात. तर म्हटलं सेंट जॉर्ज हॉस्पिटल आहे तिथे आहे. तुम्ही मागच्या गेटला आहे जिथे गाड्या लोड करतात, म्हणजे जे ट्रान्सपोर्ट रोडवर बाहेरच्या गाड्या जातात. एक्झॅक्टली, तुम्ही तिथे या. म्हटलं ठीक आहे मी येतो. आणि तसाच मी मागच्या रस्त्याने गेलो आणि आतमध्ये रस्ता आहे तिकडे, त्या रस्त्याला गेलो आणि बघतोय तर काय बरेच पोलीस उभे युनिफॉर्ममध्ये. काही विदाऊट युनिफॉर्म होते, काही युनिफॉर्मवर होते. आणि अक्षरशः ती 5-10 होते, 20 एक होते. 20 एक. हो. ओके. आणि जशी माझी गाडी आली बाकी सगळे गेले, 2-3 जण राहिले आणि म्हणाले काय डबा मिळाला. म्हटलं हो सर डबा मिळाला. बघू. डबा घेतला त्यांनी. त्याच्यात रबर होता आणि पेनाला लाईट होती, लेझर की अशी व्हाईट लाईट होती. तर याच्यावर मारत होते रबरवर. चेक केलं की एक सिम्पल डॉट्स होते. तर ते काय डॉट्स होते मला माहीत नव्हतं आणि मी ते बघितलं आणि अक्षरशः शॉक झालो. त्याने डबा घेतला, ते निघून गेले. गाडी फिरवणार तितक्यात मला थांबवलं. काय पाहिलंस. म्हटलं सर काय नाही, माणूस आला, ड्रॉप केलं आणि मी निघालो. अरे हुशार आहेस म्हटलं. तसाच गाडीत बसलो आणि निघालो. एवढा घाम आला मला. म्हटलं मी काय केलं. म्हटलं हे काय होतं. पण नंतरला रिअलाईज झालं की आयुष्यात अशाही गोष्टी आपण कराव्यात न कळत. मी असं नाही म्हणत की न कळत हा एक्सपिरियन्स आहे आपला, की हा पण एक्सपिरियन्स आपण शेअर करावे की असंही आपल्या आयुष्यात घडू शकतं. मग ह्या वेळेला आपण काय करावं, गप्प राहावं तर नाही. मग मी एका माझ्या मित्राला शेअर केलं, अशी गोष्ट झाली बाबा रे असं आहे. तो काय म्हणाला, पोलिसच होते ना, बाकी काय टेन्शन नाही. म्हटलं काही नाही. मग तू घाबरू नकोस, बिंदास्त राहा. मग बिंदास राहिलो. त्यांनी पण मला काय असं काय इश्यू नाही केला. आता गेले त्या गोष्टीला 3-4 वर्ष झाली. सगळं नॉर्मल आहे, टचवूड. पण चांगली पण माणसं भेटली असतील या सगळ्या प्रवासामध्ये की ज्यांनी अनपेक्षितरित्या तुझ्याशी चांगली वागली असतील. हो. पैशांचा उल्लेख नाही, मात्र एक ॲप्रिसिएशन असतं की बाबा आपण मगाशी जसं पारशी लेडीचं सांगितलं की जास्त पैसे देतो, कदाचित तसं केलं असेल किंवा अन्य मार्गाने तुझं कौतुक केलं असेल, असं कधी घडलं. झालंय सर. आता रिसेंटली कसं की माझ्या बहिणीला कॅन्सर झाला होता. म्हणजे जस्ट 1 वर्षापूर्वी तिचं निधन झालं. तर तिला रेक्टम कॅन्सर झाला होता. म्हणजे माझ्या बाबांनी खूप मेहनत केली तिच्यावर. म्हणजे अक्षरशः रेडिएशनपासून तिला केमोपासून सगळं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये माझ्या बाबांनी तिच्यासाठी खूप केलं. आणि हा अनुभव मला होता. ताई एक्सपायर झाली आणि त्याच्याच 10 दिवसानंतर मी गाडी काढली आणि सडनली मला टाटा हॉस्पिटलचं भाडं लागलं होतं. हा योगायोग म्हणावा की काय असेल हे मला माहीत नव्हतं. तर टाटा हॉस्पिटलचं एक भाडं मिळालं आणि जेव्हा ते भाडं मिळालं तेव्हा अक्षरशः त्या जे भाडं घेणारी ती लेडी होती ती हुबेहूब माझ्या बहिणीसारखी दिसत होती. बरं. आणि ती गाडीत बसली आणि मी म्हटलं काय झालं ताई, कारण की बहिणीसारखी वाटली. म्हटलं काय झालं ताई. तर म्हणे ट्रीटमेंट चालू आहे. तर म्हटलं काय ट्रीटमेंट चालू आहे मला सांगा. घाबरू नका म्हटलं माझी ही बहीण 1 वर्ष आधी गेली, पण ह्या संकटाला तुम्ही कधी घाबरायचं नाही.
कारण की डॉक्टरांनी माझ्या बहिणीला सांगितलं होतं की 3-4 महिने राहशील म्हणून. पण तिची विल पॉवर माझ्या बहिणीची एवढी स्ट्राँग होती ना, कारण की तिचा 8 वर्षाचा मुलगा होता. ती सतत त्या मुलाला बघून जगायची. सतत 8 महिन्याचं त्या बाईने वर्ष काढलं. पण जे नियतीने लिहिलं असतं तसंच होतं. पण मी त्या बहिणीला म्हटलं की तुला नेमका कॅन्सर कसला आहे? आणि योगायोग पण तोच की तिला रेक्टम कॅन्सर निघाला. तर म्हटलं काय सांगितलं डॉक्टरांनी? तर म्हणाले की नाही केमोथेरपीज वगैरे चालू आहेत. तर माझ्याकडे ना माझ्या बहिणीचे केमोचे हे होते, म्हणजे प्रिस्क्रिप्शन होतं डॉक्टरांनी दिलेलं. ते मी चेक केलं आणि मी त्यांना म्हटलं की हे डॉक्टर आहेत, म्हणजे डॉक्टर अनिरुद्ध पाटील म्हणून मुंबई हॉस्पिटलमध्येच आहेत, जे सर्जन आहेत. आणि एक डॉक्टर आहेत रोहित पै म्हणून, जे अँकोलॉजिस्ट आहेत. तर मी त्यांना त्यांचा नंबर दिला. म्हटलं सर असं असं सिच्युएशन आहे, असं असं आहे, पाठवू का तुम्हाला? तर बोलले हो पाठव. त्यांनी तिथे त्याला पाठवलं आणि विदिन 4 दिवसात तिची सर्जरी केली त्यांनी आणि तो जो भाग होता तो काढून टाकला आणि आत्ता 1 वर्ष झालं ती क्युअर झाली त्याच्यातून. म्हणजे मला असं वाटतं की मी बहिणीला नाही, पण ह्या बहिणीला का होईना, पण मी त्यातून तिला वाचवण्याचा एक प्रयत्न केला. ओके. असं एक एक कोइन्सिडन्स म्हणा तुम्ही सर. म्हणजे मी असं म्हणत नाही की हे असं झालंय, म्हणजे असं प्रत्येक वेळेला होऊ शकतं, पण हा एक कोइन्सिडन्स होऊ शकतो की तिथून का होईना पण इथून मी एका माझ्या बहिणीला वाचवलं. ओके. आता हे सगळं सुरू असताना आता तू 3 पातळ्यांवर काम करतोय. येस. एक म्हणजे BMCमध्ये, दुसरं म्हणजे उबर येस. आणि तिसरं म्हणजे तू स्वतः नाटक करतोस, तुला Yes. ती आवड आहे, ती अजूनही तू जोपासलीस. येस. हे सगळं कसं मॅनेज करता येतं? सर फार ताळंबळ उडते माझी या बाबतीत. म्हणजे सकाळी BMCला काम, म्हणजे माझी पंचिंग होते सकाळी 6:30ची. बरं. सकाळी 6:30ला जो मी उठलो की 1:30 वाजेपर्यंत काम असतं. हं. मग 1:30 नंतर उबर चालवायचे. 1:30 ते आता समजा रिहर्सल नसेल तर मग 10-11 वाजेपर्यंत मी करणार आणि जर रिहर्सल असेल तर 1:30 ते ॲटलीस्ट 7 वाजेपर्यंत. बरं. कारण की 7:30ला रिहर्सल. मग तिथून 7:30नं रिहर्सलला जायचं, रिहर्सल करायची, तिथून पुन्हा घरी जायचं, पुन्हा झोपायचं, जेवायचं, पुन्हा सकाळी तोच रुटीन. अक्षरशः म्हणजे जेव्हा हे नाटक मी हातात घेतलं, म्हणजे पहिल्यांदा, म्हणजे एवढ्या वर्षानंतर मी माझं नाटक म्हणजे देवान पी अशोक हे नाटक जेव्हा मी हातात घेतलं, तेव्हा मला असं वाटायला लागलं की डेस्टिनी पण असंच विचार करते की जे रिव्हर्स झालं आहे ते पुन्हा तुझ्या आयुष्यात यावं. हं. म्हणून हे नाटक मी हातात घेतलं. एवढा सगळा तामझा खांद्यावर असून सुद्धा. का तर आवड आहे माझी. हं. पण खूप तारांबळ उडली सर माझी. पण मग हे सगळं करण्यापेक्षा तू परत सौदीला जाऊ शकतोस, तू हाय पेईंग जॉब परत मिळवू शकतोस. सर मिळवू शकतो, पण परत प्रॉब्लेम येतो की फॅमिली, परिवार. हं. आणि माझ्या लेखत फॅमिली जेवढी तुमच्या सोबत असते, हं. जेवढा तो फॅमिलीचा सहवास असतो, तो तुमच्या त्या सॅलरीपेक्षा जास्त असतो, असं माझं मत आहे. बरं. म्हणजे लोकांनी फक्त पैसा, म्हणजे सर पैसा कितपत कमवणार? एक छोटी तिजोरी आहे. आयुष्य म्हणजे समजा एक तिजोरीच. त्या तिजोरीत तुम्ही पैसा भरणार 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 भरणार, कितपत भरणार? म्हणजे अक्षरशः आता ते डोर बंद होत नाही आहे, पण शेवटी काय, ती तिजोरी ओपनच राहणार. एकदा तिजोरी ओपन राहिली म्हणजे कोणतरी हात मारणार आणि ते घेऊन जाणार. त्यापेक्षा तुमच्या परिवारासोबत राहून थोडे 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 का होईना ते पैसे त्यात भरलेत, तर तिजोरी ऑटोमॅटिक बंद राहते आणि सेव्हिंग पण होते. बरं. असं माझं मत आहे सर. तुला आता स्वतःकडे बघितल्यानंतर मराठी माणसाबद्दल जी ओरड केली जाते, जे बोललं जातं, हं. ते बघितल्यानंतर मराठी माणूस नेमका कसा आहे असं तुला वाटतं? म्हणजे हा सर फार डेंजर प्रश्न आहे माझ्यासाठी. बघा सर, मराठी माणूस ना, माझ्या मते मी त्याला असं नाही म्हणू शकत की मराठी माणसाची वैचारिकता ही जी आहे ना, की ती फक्त मी एवढीच राहिली. म्हणजे मी हे करणार नाही, मला हे करायचं नाही, मला हे जमणार नाही, मी तसं काम करणार नाही आणि मला असं काही सांगायचं नाही, ही परिस्थिती झाली मराठी माणसाची. हं. व्यतिरिक्त म्हणजे अपोजिट. जर तुम्ही अदर भाषी लोकांचं जर तुम्ही घेणार, मैं करूँगा ना सर, मैं हूँ ना सर,
मुझे बताओ ना सर, मैं कर रहा हूँ ना सर, ही त्यांची मेंटॅलिटी आहे. मग मी नाही करणार आणि मी करणार याच्यात किती मोठी तफावत आहे सर. हीच मराठी माणसाची आता अवस्था आहे फक्त. आणि मराठी माणूस राहिलं तरी कुठे सर? सगळे गेले बोरवली, आता ते विरारला गेले, आता विरारवरून ते बदलापूरला गेले, बदलापूर आता ते अक्षरशः ते वाशिमपर्यंत चाललेत. म्हणजे मराठी माणूस मुंबईत राहिला कुठे? याच्याचमुळे नाही राहिला की मी हे करणार नाही. जर मराठी माणूस म्हणाला असता ना की मी हे करेन, मी कुठल्याही पक्षाच्या किंवा कुठल्याही याच्यात मी माणसाच्या वृत्तीवरून बोलतो आहे की मराठी माणूस हा वाईट नाही आहे. मराठी माणूस वाईट नाही, पण त्याला ते काम का करू हा मोठा प्रश्न पडतो. की मी भैया थोडी आहे, अरे मी हे काम करणार नाही. अरे पण तो भैया तुझ्यापेक्षा जास्त कमवतो. तो भैया तुझ्यापेक्षा त्याच्या फॅमिलीला तो जास्त देतो. तू किती देतोस महिन्याचं? तू महिन्याचं 30,000 कमवणार, कामाला जाणार 30,000 कमवणार आणि तू त्याच्यामध्ये काय थोडं इकडे खर्च कर तिकडे खर्च कर करणार आणि हातात तुझ्या राहणार काय 5,000 रुपये. पण तो भैया गावाला बंगला बांधतो चणे शेंगदाणे विकून. ट्रू. आणि हेच सत्य आहे. कुठलंही काम छोटं नसतं हे माणसाने मान्य करावं. हे तुला अनुभवायला मिळालं. येस, स्वतःच्याच अनुभवाने सांगतोय सर मी. जर मी आज उबर चालवली नसती तर मला कळलं असतं का की हे सगळं जे मी करतोय हे चांगलं आहे, याच्यात काही वाईट नाही आहे. आज उबर चालवतोय म्हणून 2 पैसे मिळतात. पण अपमानाचे घोट सहन करावे लागतात. करतात ना, होतात ना सर. पण शेवटी आयुष्य आहे ना. म्हणजे जोपर्यंत आता मला एका ठिकाणी जायचं आहे आणि एखाद्याने माझा अपमान केला, त्या अपमानात मी माझा वेळ कशाला वाया घालवू? झाला अपमान, निघून जायचं. मी असं नाही म्हणत की गांधीजींच्या विचारांना म्हणजे प्रत्येकाचे म्हणजे गांधीजींचे विचार यस आहेतच खरे. की म्हणजे आता समजा एक्झाम्पल, गांधीजी म्हणतात एका गालावर मारलं की दुसरा गाल पुढे करायचा नाही. माझं मत असं आहे, एकदा मारलं ना त्याला म्हणावं की भाई आता बस, चूक माझी झाली, मी निघतो. कारण की दुसरा खाण्याची एवढी माझी हे नाही आहे. मग तिथे वाद होणार. त्यापेक्षा जर एक खाल्ली ना, थांबा तिथे, शांत व्हा, त्यांना म्हणा सॉरी भाई माझी चूक झाली, मी पुढे जातो. सॉरी बोलून काय होणार आहे सर? म्हणजे शरीराला भोकं पडणार आहेत नाही. काही लोकांना इगो सॉरीचा केवढा असतो. हे सॉरी बोलेगा नाही. अरे सॉरी बोलावा. माझं तर मत आहे सॉरी बोला. सॉरी बोलून काय होणार आहे? काहीच होणार नाही ना. बोला सॉरी, निघा पुढे, वेळ वाया नका घालू. जेवढा वेळ तुमच्या हातात आहे तेवढा वेळ घ्या आणि पुढे जा. वेळ ना त्या वाळूसारखी आहे सर. अशी एकदा निष्ठाला लागली ना की वय गेलंच म्हणून समजा. मग आपण म्हणतो अरे उस टाइम अगर इतना क्या, अरे उस टाइम उसने किया, तूने क्या किया. असं आहे. खरं आहे. आणि तुझे विचार खूप लोकांसाठी प्रेरणादायी ठरतील असं मला पूर्णपणे खात्री आहे. Hope so, आपण sir. या मुलाखतीमध्ये थांबूया. येस. सरळ मार्ग सोडून वेगळा रस्ता निवडण्याचं धाडस आदित्य शिर्केने केलं. सुरक्षित भिंतींमागे राहून कॉर्पोरेट टायपासून ते उबरच्या सीटपर्यंत त्याचा हा प्रवास प्रचंड प्रेरणादायी आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जग बदलायचं असेल तर आधी मार्ग बदलावा लागतो. हे आदित्यकडे पाहिल्यानंतर प्रकर्षानं जाणवतं. थांबूया. पाहत राहा NDTV मराठी.